हरिभक्त परायण दिलीप बुवा गंगन बिलकर यांना साथ देतील हरिभक्त परायण माऊली महाराज भाटापूरकर अंत पार देगा बाळकृष्ण नंदागरे आनंदल्या नरनारे गुडिया कोरणे करीती कथा वाती गाणी बाळकृष्ण नंदागरे आनंदल्या नरनारे तुका म्हणे छंदे मन मोहिरे आनंदे बाळकृष्ण नंदागरे आनंदल्या नरनारे
हे पांडुरंग दुसरे प्रस्तुत कीर्तन जगद्गुरु तुकोबाराय यांचा आश्वास या भागामध्ये परमात्म्याला पाहिल्यानंतर किंवा परमात्म्याचं प्रागट्य झाल्यानंतर जो गवळणीला आनंद होतो त्याचं वर्णन त्यामध्ये आपल्या गुरुजींची भागवत कथा आणि आज सप्ताहाचा शेवट पूर्णतेचा दिवस आणि त्यासाठी आज तुकोबरायची गौरव करण्याकडे आपण घेतले काय करायचं नीट आवाजच ऐकतोय हॅलो हा हे तुझं कमी कमी पलीकडला थोडा कमी राहू ते जास्त दुमाड वाजल्यावर नाही करावं अरे शाट लागायला झुंझुन करायला बदल
हॅलो हॅलो आवाज दे सर. हॅलो हॅलो. हा, आज काल्याचा प्रसंग आहे महाराज. काल्याचा प्रसंग जर विचार करायला गेला ना तर या प्रकारे यामध्ये संप्रदायाचं एक दंडत आहे की आज त्या परमात्म्याचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. आज त्या परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं आहे. आणि चरित्र वर्णन करायचं म्हणजे 3 प्रकारचे अभंग वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेले आहेत. एक आहे काला प्रकरण, दुसरं आहे बाळक्रीडा प्रकरण आणि तिसरं आहे ते गवळण प्रकरण. आणि आज जो सेवेसाठी अभंग घेतलेला आहे विकू कमी कर रे, तो तुकोबरायचा गवळण प्रकरणातील आहे. सर आपण जर विचार करायला गेलोत ना जीवनामध्ये तर प्रत्येक जीव हा सुखासाठी धडपडलेला आहे. असं कोणीही नाहीये जीवनामध्ये तो सुखासाठी प्रयत्न करत नाहीये. थोडा आवाज कमी कर. आपल्यापैकी कोणी आहे का कोणी सुख पाहिजे असं नग म्हणणारे? फक्त सुख नको म्हणणारी फक्त एकच होऊन गेली. कोण? कुंती माता. या पृथ्वी तलावर जेवढे ग्रंथ आहेत ते सर्व जर वाचले ना तर प्रत्येकाला सुखच पाहिजे. पण एकट्या कुंती मातेनं फक्त दुःख मागितली होती. आपण तर सगळे सुखासाठी धडपडतो महाराज. आपल्याला दुःखाची इच्छा नसते पण आपल्या पदरात दुःख पडतं तो भाग निराळा आहे. विठ्ठल वास्तविक पाहिलं तर सुख 2 प्रकारचं आहे. एक आहे ते संसारिक सुख आणि दुसरं आहे ते पारमार्थिक सुख. संसारिक सुख हे केवळ क्षणभंगूर आहे महाराज. वास्तविक पाहिलं तर संसारामध्ये सुख नसतंच, फक्त सुखाचा आभास असतो महाराज. आपण म्हणतो मी समाधानी आहे, मी सुखी आहे, पण महाराज एका ठिकाणी सांगतात की या जगामध्ये सुखी कोणीच नाहीये. जो देशो दुखिया सुखिया कोई जो देशो दुखिया जो देखे सु दुखिया सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया. सगळे दुःखी आहेत महाराज, सुखी कोणीच नाही. आपण संसारामध्ये जगत असताना फक्त सुखाची अपेक्षा करू शकतो पण सुख कधी भेटत नाही. ज्याप्रमाणे ते सुख आपलं संसारातलं कसं असतं माहित आहे का? उन्हाळ्यात आपलं माळरान भरपूर आहे, आता लाह्या दिसायला चालू होतात महाराज.
फक्त दिसतं ते कधी भेटत नाही. ते पाणी दिसतं ना आपल्याला, पण ते प्यायला भेटतं का? भेटत नाही मला. त्याप्रमाणे संसारातलं सुख आहे, हे सुख आपल्याला भेटेल वाटतं पण कधी भेटत नाही. त्या पाण्याच्या नादी लागून हरण महाराज मरून जातं, पण ते पाणी काही भेटत नाही हरणाला. त्याप्रमाणे आपण संसारिक जीवन महाराज मसनात जातं, पण सुख काही भेटत नाही महाराज. एक छोटं उदाहरण सांगतो, प्रत्येकाच्या जीवनातलंच आहे ते. एखादा मुलगा 10वीला गेला, त्याचे आई वडील म्हणतात काहीच नाही बाळा, एवढा 10वीचा अभ्यास कर, चांगले टक्केवारी घेतलास की झालं, बस सायन्स घेतलं की तुझं मिटलं का. ते बिचारं पळतं, 10वीला 90% घेतं, 12वी सायन्स, पुन्हा सर्व आई वडील अजून म्हणतात बाळा एवढंच वर्ष आहे, 12वी तुझी क्लिअर निघाली, डॉक्टर नाही तर इंजिनियर झालास की झालं, तुझं जीवन सफल झालं. बाळ्या अजून पळतो बिचारा, 12वीला 90% अजून घेतो, नीट पास होतो, डॉक्टर इंजिनियर मास्तर होतो. त्याच्यासाठी प्रत्येकाला नंबर लागला, 5 वर्ष बाळ्या अजून पळाय चालूच होतो. 5 वर्ष इंजिनिअरिंग किंवा MBBS कंप्लीट करायला लागतं, पुन्हा अजून त्याच्या मागे लागलेला तर अजून थोडं PG कर. बाळ्या अजून 1 वर्ष पळतो बिचारा, PG करतो, MD होतो, MTech होतो. MTech झाल्यावर बाळ्या आता तुला काही टेन्शन नाही, फक्त लग्न कर. बाळ्या लग्न करतो, लग्न झाले की बायको सांगते हे आणा ते आणा, चालू होतं संसार. बाळ्या अजून पळतो, बाळ्या कितीही पैसे कमवू जा, घरी आणले की गडपच होते राहतात. नंतर 2 लेकरं होतात, बाळ्याला वाटतं आता समाधान भेटेल आपल्याला. नंतर 2 लेकरं झाले, त्यांच्या शिक्षणासाठी बाळ्या परेशान होतो. अजून ते शिक्षण झाले की बाळ्याला वाटतं पोरायचे शिक्षण झाले म्हणजे मी सुटलो. पण पोरायचे शिक्षण झाल्यावर पोरायचं लग्न करावं लागतं, तेव्हा बाळ्या अजून पळतो पोरगी बघायला बी. आजकाल ते बी अवघड होऊन गेले. ते पोरगी बघितली, बाळ्याच्या नावानं, बाळ्यानं पोराच्या नावानं प्रॉपर्टी करून दिली. बाळ्याला तेव्हा समाधान आहे का? पुन्हा पोरग पोसत नाही. जीवनभर माणूस पळतो महाराज, पण समाधान भेटतं? कितीही पैसे कमवा तुम्ही गरीबातली आहात, गरीबातील असाल किंवा श्रीमंतातील असाल, कोणत्याही स्तरावर राहा, प्रत्येकाच्या ठिकाणी सुखाची अपेक्षा आहे, पण सुख कधी भेटत नाही महाराज.
आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. प्रत्येकाला वाटतं महाराज शिकल्यावर सुख भेटेल, लग्न केल्यावर सुख भेटेल, मुलं झाल्यावर सुख भेटेल, नातू झाल्यावर सुख भेटेल. गौऱ्या मसनात गेल्या तरी सुख भेटणार नाही महाराज. अहो मेल्यावर बी लोक जगू देत नाहीत. प्रॉपर्टीसाठी पोरं भांडणं करायलेत. ही शोकांतिका आहे महाराज. म्हणून संसारामध्ये सुख नाहीयेच. यात सुख नाही, त्यात सुख नाही, कशातच सुख नाहीये महाराज. वास्तविक पाहिलं तर सुख आहे तर केवळ आणि केवळ ते परमार्थामध्ये आहे. एक सुख झालं हे संसारिकाचं, याच्यात फक्त क्षण थोडं वाटतं, सुखाभास आहे, सुख नाहीये. आणि दुसरं जे खरं सुख आहे ते पारमार्थिक सुख आहे महाराज. जे परमार्थाच्या वाटेवर चालत आहेत ना त्यांना खरं सुखाचा अनुभव आहे महाराज. नाहीतर इतरांना सुखाचा अनुभव काहीच नाहीये महाराज. आणि ज्यांनी परमार्थ साधलेला आहे त्यांच्या सुखाचा तर अंत पार राहत नाही महाराज. कारण कसं आहे, खरं सुख वास्तविक पाहिलं तर त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आहे. विठ्ठल सुख खरं कशात आहे तर केवळ आणि केवळ परमार्थामध्ये आहे महाराज. जे त्या परमात्म्यावर अवलंबून आहेत त्यांना सुख खरं माहिती आहे महाराज. आपल्याला सुख माहितीच नाहीये. आणि जे परमार्थ करतात ना ते खरे खरे सुखाचे अधिकारी आहेत महाराज. आणि गोकुळामध्ये जेवढे काही गोपाळ गोवळणी राहत होते ना ते सर्व पारमार्थिक होते. आणि आज त्यांच्या आनंदाचा अपारा वार राहिला नव्हता. अभंगाचं पहिलं चरण. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लोका लेका.
आज गोकुळामध्ये एवढं सुख झालं होतं महाराज, कारण सर्व गोकुळ आज आनंदी झालं होतं. कारण गेले 12 वर्ष झालं अख्खं गोकुळ महाराज एकादशीचं व्रत धरत होतं. कारण यशोदेला मुलगा व्हावा म्हणून 12 वर्ष झालं एकादशीचं व्रत अख्खं गोकुळ करत होतं महाराज. आणि गोकुळातील ज्या स्त्रिया होते, लोक होते, ते साक्षात वेदाच्या ऋचा होत्या महाराज. कारण ते ऋचा होत्या त्या पृथ्वी तलावर का आल्या? कारण त्यांना परमात्म्याला जाणून घ्यायचं होतं. कारण ऋचांना देखील त्या परमात्म्याचं वर्णन करताना वेद देखील नेती नेती म्हटलेलं आहे महाराज, शास्त्र सांगतो महाराज. कारण त्या परमात्म्याचं वर्णन वेदालाही करता आलं नाही महाराज. पुसून बाबाई वेदाची काय, वेदाची काय, वळले नाही, वेदाची काय, वळले नाही, वेदाची कसा परमात्मा आहे ते पाहण्यासाठी महाराज त्या वेदाच्या ऋचा देखील त्या पृथ्वी तलावर आल्या महाराज. कारण त्यांना माहित होतं परमात्मा अवतार घेणार आहे. आणि आज त्यांचा तो प्रतीक्षा आज संपलेली आहे महाराज. कारण आज परमात्मा जन्माला येणार आहे म्हणून त्यांना एवढा आनंद झाला की तो आनंद त्यांना गगनामध्ये मावनाविषयी झाला. एवढा आनंद झाला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, त्याचा अंत होणार नाही एवढा आनंद झाला. का झाला? कारण परमात्माच्या अभंगाचं दुसरंच कृष्ण नंदा घरी आनंद लयानरला. परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे हे कळाल्यानंतर अख्ख्या गोकुळाला आनंद झाला महाराज. गोकुळातील असं कोणतीही नारी नाही ना नर नाही, बालक वयोवृद्ध जेवढे काही आहेत ना ते सर्वांना आनंद झाला. कारण कृष्ण परमात्मा जन्माला
देवाचा अवतार आनंद करीती घरोघर. प्रत्येक घरामध्ये आनंद उत्सव चालू झाला महाराज. आणि कसा आनंद झाला, ज्याप्रमाणे आपण सणासुदीला तोरणे वगैरे बांधतो ना आणि गुढीपाडव्याला गुढी उभा टाकतो ना, त्याप्रमाणे नवीन वर्ष उत्पन्न झाल्याप्रमाणे उत्सवामध्ये साजरा करू लागले अभंगाचं तिसरं चरण. गुढिया 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 मी फक्त अर्धा घंटा त्या गुरुजीच्या म्हणण्यावर उभा टाकलोय. आत्ताच एक डोलो गुळी घेऊन आलोय. नाही तुमचं म्हणणं नाही गुरुजी, ते डबल म्हणल्यामुळे त्याला सांगले एकदा चाल म्हणा, कारण कसं आहे तब्येत बरोबर नाही आधीच. विठाला गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. ज्याप्रमाणे आपण उत्सव सण साजरे करतो ना, त्याप्रमाणे कृष्ण परमात्मा जन्माला आल्यावर अख्खं गोकुळ उत्सव साजरा करू लागलं, सण साजरा करू लागला. प्रत्येकाने आपल्या दारावर तोरणं बांधले आणि प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी उभा टाकली. महाराज, गुढी उभा करणं हे एक आपल्या हिंदू धर्माचं नववर्ष साजरं करणं आहे. त्या दिवशी प्रभू रामचंद्र राज्याभिषेक झाला आणि रामराज्य आलं, त्यामुळे आपण गुढी उभा करतो. त्याप्रमाणे कृष्ण परमात्मा जन्माला आल्यानंतर सर्व ग्रामस्थ, सर्व गोकुळवासी आनंद उत्सव साजरा करू लागले किंवा नववर्षाचा आनंद साजरा करू लागले असं म्हणायला हरकत नाही. हे सर्व का होऊ लागलं? कारण त्या परमात्म्याला बघितल्यामुळे त्याचा छंद लागला, म्हणून हे होत होतं. तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, Hare
तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे. कारण मनाचा एक विषय आहे महाराज, मन जिथं गेलं ना तिथून लवकर बाहेर येत नाही. आणि कृष्ण परमात्म्यावर एवढे त्या गोपिका लुब्ध झाल्या होत्या, एवढा त्याचा छंद लागला होता, त्याच्यामुळे कृष्ण परमात्मा पृथ्वी तलावर आल्यामुळे त्यांचं मन मोहून गेलं व एवढा आनंद उत्सव साजरा करू लागले. विठोबा कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला महाराज. मथुरेमध्ये जन्माला आला, गोकुळामध्ये वाढू लागला महाराज. पण वाढत असताना जसजसा परमात्मा मोठा होत गेला ना महाराज, तसतसा गावामध्ये खोड्या करू लागला महाराज. गावामध्ये परमात्मा कोणाच्या इथं लोणी चोरायचा, कोणाच्या गाई वासर सोडून द्यायचा गाईकडे, काही प्रत्येक घरी जाऊन काही ना काही खोड्या करायचा महाराज. पण त्या खोड्या जेव्हा जास्त झाल्या तेव्हा गवळणी गाराने घेऊन यशोदे मातेकडे येऊ लागले. सर्व गोकुळातील स्त्रिया महाराज गाराने घेऊन येऊ लागल्या यशोदेला, पण यशोदा काही ऐकायला तयार नाही. एक दिवस सर्व गोपिका एकत्र झाल्या आणि गाराने घेऊन यशोदेकडे आल्या आणि यशोदेला विचारतात, यशोदे तू कृष्णाला शांत करतेस, त्याला काही समजून सांगतेस की नाही एवढं सांग, नाहीतर आम्हाला सांग की आम्ही गोकुळात राहू की नाही. तेव्हा त्या यशोदेला वाटलं ज्या अर्थी या बाया गाव सोडून जायला तयार आहेत त्या अर्थी आपला कृष्ण काहीतरी खोड्या करत असेल. आणि तेव्हा यशोदेने कृष्णाला बोलवलं आणि सांगितलं, कृष्णा उद्यापासून तू गाई वळण्यासाठी रानात जायचं. कृष्णाने मान्य केलं महाराज. सर्व सवंगड्याला सांगितलं कृष्णाने उद्यापासून गाई वळण्यासाठी रानात जायचं. परमात्म्याने सर्वांना घेऊन दुसऱ्या दिवशी गाई वळण्यासाठी रानात गेला महाराज परमात्मा. आणि त्यावेळेस काय मोकळं रान होतं महाराज. गाई मोकळ्या सोडल्यान परमात्मा खेळ खेळू लागले महाराज. विठी दांडू चंडू